सन्माननीय सभासद बंधू भगिनी सविनय नमस्कार. आपल्या बँकेच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मागील 2 वर्षापासून देशात जगात कोरोना महामारीचा फैलाव झाल्यामुळे मोठे संकट उभे राहिले असून कठीण काळाशी सामना करत सर्वजण आयुष्य जगत आहेत. या महामारीत आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सर्वांना सहकार्य करून कार्य करत आहोत. जागतिक महामारी कोविड-19 मध्ये दगावलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यात शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच ईश्वराला आपल्या सर्वांचे महामारीपासून रक्षण करो ही प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या स्नेहपूर्ण विश्वासाच्या बळावर महेश बँकेने समाजात एक आदर्श स्थान निर्माण केलेले आहे. जनसामान्याप्रती असलेली आत्मीयता, विश्वास व घटकावरच बँकेची विकासाकडे वाटचाल होत आहे. आपण सर्वांना माहित आहे की कोविड-19 च्या मुळे सदरील सभा ऑनलाईन घेण्याचे सूचित आले असल्यामुळे सभासदांना बँकेत मोबाईल नंबरचे लिंकद्वारे आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. सन 2020-21 मध्ये बँकेने केलेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा आपल्या समोर मान्यतेसाठी मी सादर करीत आहे. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक व कर्मचारी वृंदाच्या सहकार्यामुळे बँक 25व्या वर्षात म्हणजे रोख महसूल वर्षात पदार्पण करीत आहे. याचा आपण सर्वांना आनंद होत आहे. पुढील आभार वाचन करतात माझे सहकारी मित्र व बँकेचे उपाध्यक्ष श्री घनश्यामदासजी मालपानी यांना विनंती करतो. धन्यवाद. मंचावर उपस्थित महेश पाटील बँकेचे एक सेकंड आपका माइक की सेटिंग कर रहा हूँ. मंचावर उपस्थित महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट राष्ट्रजी सोनी साहेब, महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉक्टर किशोरजी सोनी साहेब, मंत्री साहेब, श्री गोविंदजी अजमेरा आणि सहकारी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुरुधरजी मणियार, उपस्थित बँकेचे संचालक, कर्मचारी वृंद. 24व्या वार्षिक अहवालाचं डिटेल मी आता आपल्यासमोर सादर करत आहे. सभासद व वसूल भाग भांडवल. आर्थिक वर्षात नेहमी सभासदांच्या संख्येत वाढ होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी नियमित सभासदांच्या संख्येत 133 ने वाढून एकूण सभासद संख्या 8372 झालेली आहे. 31/3/2020 अखेर वसूल भाग भांडवल रुपये 4,31,31,000 होते. त्यात 20,58,000 ने वाढ होऊन एकूण भाग भांडवल 4,51,79,000 एवढे झाले आहे. 97व्या घटना दुरुस्तीचा अनुसरून प्रत्येक बँकेच्या प्रतिभागाचे मूल्य प्रति 1,000 रुपये करण्यात आलेले आहे. ज्या सन्माननीय सदस्यांनी 1,000 शेअर रकमेचा भरणा केलेला नसेल त्यांनी त्वरित सक्रिय प्रतिसाद देऊन सर्व जुन्या भागांची रुपये 1,000 मध्ये पूर्ती करावी, मी अशी सर्व सभासदांना विनंती करतो. राखीव व इतर निधी. अहवाल वर्षामध्ये बँकेचा राखीव निधी
व इतर निधीत रुपये 75,41,हजार ने वाढ होऊन एकूण निधी 8,97,51,000 झाले असून निव्वळ नफ्यातून अधिकाधिक रक्कम निधीत रूपांतरित करण्यात येते. निधीचं विवरण असं आहे की 2016-17 मध्ये आपली एकूण निधी होती 5,89,23,000. ती 2020-21 मध्ये 8,97,52,000 एवढी झालेली आहे. त्याच्या जवळपास 1.5 पटीने वाढ झालेली 5 वर्षात. भांडवल पर्याप्तता. भाग भांडवल व स्वनिधीचे जोखीम संपत्तीशी प्रमाण CRAR 14.12% असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सदरचे किमान प्रमाण 9% राखणे बंधनकारक आहे. त्यानुसार हे प्रमाण भाग भांडवल पर्याप्तता प्रमाणाची उत्तम स्थिती दाखवते. आपल्याला 9% पाहिजे तर ते 14.12 म्हणजे 1.5 पटीपेक्षा पण चांगली आहे. CRAR आपला चांगला आहे. ठेवी दिनांक 31/3/2020 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 133,95,32,000 एवढ्या होत्या. त्यामध्ये चालू वर्षात 18,09,48,000 ने वाढ होऊन 31/3/2021 रोजी एकूण ठेवी 152,04,80,000 एवढ्या झालेल्या आहेत. ठेवीचं विवरण असं आहे की 2016-17 मध्ये एकूण ठेवी आपल्याकडे होत्या 102,08,53,000. त्याच्यात जवळपास परत 1.5 पटीने वाढ होऊन सध्या आहेत 152,04,80,000. त्याच्यातही एक चांगली आपल्याला वाढ झालेली आहे. कोविड काळ आणि वर्षावर जे व्याजाचे दर कमी होऊन सुद्धा ठेवीमध्ये त्या प्रमाणात काही घट झालेली नाही. ठेवी पाहिजे त्या प्रमाणात वाढतच आहे. दिनांक 31/3/2000 अखेर शाखानिहाय ठेवी व कर्जाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. गंगा परभणी शाखा मुख्य शाखा ठेवी 80,95,85,000. कर्ज वाटप आहे 53,45,31,000. गंगाखेड शाखा 18,96,83,000. त्यांचं कर्ज वाटप आहे 4,90,34,000. पूर्णा शाखेचे 12,74,97,000 ठेवी आहेत आणि कर्ज दिलेले 2,71,17,000 रुपये. पाथरीमध्ये 7,90,23,000 ठेवी आहेत आणि 2,07,39,000 चे कर्ज आहे. सेलू शाखेत 9,57,37,000 ठेवी आहेत आणि 3,50,32,000 चे कर्ज आहे. आणि वसमत रोड शाखाची परभणी दुसरी शाखा आहे. त्याच्यात 21,89,55,000 ठेवी असून 4,46,37,000 आपण कर्ज वितरित केले आहे. त्याप्रमाणे एकूण ठेवी आपल्या 1,152,04,80,000 आणि कर्ज वाटप आहे 71,10,90,000. ठेवीवरील एक मुख्य कारण हे विषय याच्यातला की ठेवीच्या सुरक्षिततेसाठी बँक सप्टेंबर आणि मार्च या 6 महिने अखेर पुढील 6 महिन्याचा हप्ता डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या ठेव व विमा विभागास पाठवत असते. आपल्या बँकेने दिनांक 18/5/2020 ला 9,50,000 रुपयाचा व 19/11/2020 ला 10,06,000 रुपयाचा विमा हप्ता RTGS द्वारे पाठवलेला आहे. आणि आता आपल्या बँकेच्या 5 लाखापर्यंत ठेवी त्या सुरक्षित झालेल्या आहेत विम्याने. गुंतवणूक अहवाल वर्षामध्ये बँकेची गुंतवणूक 62,63,24,000 एवढी आहे. त्यापैकी विविध बँकेत 34,06,33,000 व सरकारी रोख्यात 28,56,91,000 एवढी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे वैधानिक तरलतेपोटी होणारी NDTL 18% या प्रमाणापेक्षा जास्त ठरण्यात आवश्यक आहे. 18% त्याच्यापेक्षा पण जास्त रक्कम आपण सरकारी रोख्यात गुंतवलेली आहे. कर्ज व्यवहार अहवाल वर्षात बँकेच्या सभासदांना कर्ज स्वरूपात 71,10,90,000 वाटप केले असून गरजू व लहान मोठे व्यापारी पगारदार किरकोळ विक्रेते यांना त्यांच्या परतफेडीच्या पद्धतीनुसार कर्ज वाटपाचे धोरण बँकेने अंगीकारलेले असून ते आपण जाणत आहात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे अग्रक्रम क्षेत्रात
61,48,36,86,86% व दुर्बल घटकांना 9,05,70,000 एकूण 14,14.73% कर्ज वाटप आपण केलेलं आहे. थकबाकी 31 मार्च 2021 अखेर बँकेची थकबाकी 6,02,53,000 असून एकूण कर्जबाकीचे प्रमाण 8.47% आहे. त्याचप्रमाणे निव्वळ उत्पादक कर्जबाकी 3,09,33,000 आहे. हे प्रमाण 4.54% आहे. थकबाकी बँकेत स्मारक असल्याचे आपण जाणतच आहात. बँकेने अहवाल वर्षात अनुत्पादन चे त्वरित निराकरण करण्यासाठी विविध उपाय योजना चालू केलेल्या आहेत. जसे प्रतिभूती कर कायदा 2002 अंतर्गत वसुली सक्त व त्वरित केली व यापुढे पण सतत चालू ठेवलेली आहे. प्रत्येक कर्जदाराने आपले कर्ज हप्ते नियमित भरून बँकेच्या प्रगतीस हातभार लावावे ही माझी नम्र विनंती आहे. तसेच बँकेला कठोर कार्यवाही करण्याची वेळ येऊ देऊ नये असे पण आवाहन करण्यात येत आहे. संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे अहवाल वर्षात बँकेने संचालक व त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही कर्ज वाटप केलेले नाही. अहवाल वर्षातच काय बँकेने त्यांच्या कालावधीत कधीच बँकेच्या संचालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज दिलेले नाही. ग्राहक सेवा बँकेच्या सर्व शाखेतून अद्ययावत सेवा सुविधा ग्राहकास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जसे की आरटीजीएस एनईएफटी सुविधा, एसएमएस अलर्ट, गॅस सबसिडी मागण्याची सुविधा, एटीएम कार्ड सुविधा व मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. तसेच भविष्यात आपण ग्राहकांना तत्पर सेवा आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करता बँकेने प्राथमिकता दिली आहे. प्रधान कार्यालयाकडे आज एक पण कोणत्याही प्रकारची तक्रार प्रलंबित नाही. संचालक मंडळ संचालक मंडळाची प्रत्येक महिन्यात सभा घेण्यात येते. कर्ज व कर्ज वसुली करिता उत्पादक कर्जाचा आढावा घेतला जातो. अहवाल वर्षात संचालक व समितीच्या एकूण 36 सभा संपन्न झालेल्या आहेत. त्यांचा तपशील अशा प्रमाणे संचालक मंडळाच्या सभा 12, कर्ज उपसमितीच्या सभा 10, सेवक उपसमितीच्या सभा 1, ऑडिट उपसमिती 4, गुंतवणूक उपसमिती 5, नियोजन व विकास उपसमिती 2, संपत्ती व देयता सभा 1, ईडीपी उपसमिती 1 अशा एकूण 36 सभा आपण घेतलेल्या आहेत. आयकर भरणा अहवाल वर्षामध्ये बँकेने आयकर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 23,88,000 एवढ्या रकमेचा भरणा केलेला आहे. नफा पाहणी 31/3/2021 अखेर वार्षिक सभेत आयकर वजा जाता निव्वळ नफा 53,32,00,000 एवढा झाला असून गत वर्षीचा शिल्लक नफा 451.18 असा एकूण नफा 53,32,00,000 एवढा झालेला आहे. या नफ्याची वाटणी करण्यासंबंधी संचालक मंडळाने खालील प्रमाणे शिफारस केलेली आहे. रिझर्व्ह फंड 13,35,000, लाभांश 8% दराने, त्याच्यात थोडी मिसप्रिंट झालेली आहे, 60% राहिलेले आहे, तर 8% पूर्ण लाभांश 8% दराने 36 लाख रुपये, इमारत निधी 2 लाख रुपये, सभासद कल्याण निधी 10,000 रुपये, कर्मचारी कल्याण निधी 10,000 रुपये, धर्मदाय निधी 10,000 रुपये, गुंतवणूक चढउतार निधी 50,000 रुपये, लाभांश समीकरण निधी 17,000 रुपये, उत्तम कर्ज निधी 1 लाख रुपये आणि पुढील वर्षासाठी उरलेला नफा 4,415.18 रुपये असे एकूण 53,32,415.18 लाभांश सन 2020-21 या वर्षासाठी 8% दराने लाभांश वाटपाची करण्याची संचालक मंडळाची आपणासमोर शिफारस करण्यात येते आहे. त्यास कृपया आपण मान्यता द्यावी. अंदाजपत्रक गत वर्षातील अंदाजपत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चास व उत्पन्नास मंजुरी द्यावी. त्याचप्रमाणे सन 2021-22 या सालाचे अंदाजपत्रक पण या अहवालात पुढे आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहे. त्यास आपण मान्यता द्यावी. रकमेच्या विभागणीनुसार कर्जे कसे वाटप केलेले ते आपल्यासमोर मांडतो. 50,000 रुपयापर्यंत एकूण कर्जदारांची संख्या आहे 460. कर्ज रक्कम आहे 90,91,000.
50,000 ते 1 लाखापर्यंत एकूण कर्जदार आहेत 330 रुपये आणि कर्ज रक्कम आहे 2,45,76,70,000. 1,01,000 ते 5 लाखापर्यंत एकूण कर्जदार आहेत 672. कर्ज रक्कम आहे 14,75,73,000 रुपये. 5,01,000 ते 10 लाखापर्यंत 119 कर्जदार आहेत 8,21,97,000 रुपये. 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्जदाराची संख्या आहे 116 आणि कर्जाची रक्कम आहे 25,19,25,000. कर्ज मर्यादा 50 लाख ते 1.5 कोटी जी आपली एक्सपोजर लिमिट आहे. तर कर्जदाराची संख्या आहे 23 आणि एकूण कर्ज रक्कम आहे 19,57,28,000. अशी एकूण कर्जदारांची संख्या आहे 1,720 आणि कर्ज रक्कम आहे 71,10,90,000. 71,10,90,000. कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाची ध्येय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा दुवा हा कर्मचारी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या दृष्टीने पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते, जेणेकरून बँकेच्या ग्राहकांना नवीन युगाच्या प्रवाहाप्रमाणे अधिकाधिक आधुनिक सेवा देण्याचे प्रयत्न केले जाते. बँकेच्या व्यवहारात कामकाजात नवीन ग्राहकांची वाढ होत असून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाची पावतीच आहे, म्हणून आपल्या सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करत आहोत. वैधानिक लेखा परीक्षण सिंग मुंदळ अँड असोसिएट औरंगाबाद यांनी 31/3/2021 अखेर बँकेच्या व्यवहाराचे परीक्षण केले असून त्याचा परीक्षण अहवाल बँकेत प्राप्त झाला आहे. त्यांनी कॅमन रेटिंग प्रमाणे तपासणी केली असून आपल्या बँकेत अ वर्ग दिला आहे. कॉन्करंट ऑडिट रिसर्च एसओ मंत्री अँड कंपनी औरंगाबाद यांनी 31/3/2021 पर्यंत बँकेचे कॉन्करंट ऑडिट केले आहे. त्यांचा अहवाल बँकेत प्राप्त झालेला आहे. सभासदांना सूचना बँकेच्या उपयोजनेनुसार क्रियाशील सभासद होण्यासाठी किमान 1,000 रुपयाचे शेअर धारण करणे आवश्यक असून किमान 5,000च्या ठेवी किंवा 50,000 रुपयाचे कर्ज त्यांनी घेतलेले असावे व कर्ज खाते एनपीए मध्ये नसावे. 3, 8 आणि प्रत्येक वार्षिक 5 वर्षापैकी कमीत कमी एका वार्षिक सर्वसाधारण सभेस त्यांनी उपस्थिती घ्यायला हवी. तर पण यावर्षी आपण आपल्या सभासदांना कोरोना काळामध्ये त्या उपस्थितीस क्षमापण केली आहे, म्हणून ही उपस्थिती मांडण्यात येईल, पण हे दोन त्यांनी पूर्ण करायलाच पाहिजे. आभार व समारोप बँकेच्या कामकाजाच्या उत्कर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकारी वर्गाने वेळोवेळी बँकेला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे आभार मानणे माझे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेतील अधिकारी व कर्मचारी, त्याचबरोबर शाखा गंगाखेड, पूर्णा, पाथरी, सेलू येथील शाखा व्यवस्थापक यांनी केलेले सहकार्य, तसेच मी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा परभणी, गंगाखेड, पूर्णा, पाथरी, सेलू त्या शाखेतील बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमच्या बँकेत सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया परभणी, आयडीबीआय बँक परभणी, आयसीआयसी बँक परभणी, ॲक्सिस बँक परभणी, आरबीएल बँक औरंगाबाद आणि एमएससी बँक लिमिटेड मुंबई यांनी दैनंदिन व्यवहारात केलेल्या सहकार्याबद्दल पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सिंग मुंदळ अँड असोसिएट औरंगाबाद व त्यांचे सहकारी यांनी बँकेच्या तपासणी काळात आम्हाला मुलांचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ग्राहक, हितचिंतक, कायदेशीर सल्लागार, तसेच शाखा सल्लागार समितीचे सर्व सदस्य यांनी बँकेच्या प्रगतीसाठी हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. बँकेच्या सन्माननीय संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी बँकेच्या संपूर्ण कामकाजात दिलेल्या सहकार्यामुळे हे बँकेचे कामकाज व्यवस्थित सांभाळू शकलो त्याबद्दल मी म्हणजे आपले चेअरमन साहेब व्यक्त करत आहे. अहवालामध्ये आवश्यक ती सर्व आर्थिक माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अंदाजपत्रक, नफा तोटा पत्रक दिलेले आहे. त्याचप्रमाणे आपण मंजुरी द्या. तर आपल्या समोर त्या अहवाल पुढे सगळ्यांना दिलेली आहे. तर आपण त्यांना त्या नफा तोटा पत्रक आणि त्यांना आपण मान्यता द्यावी ही संकल्पना
त्याचप्रमाणे आरबीआयच्या हिशोबाने disclosure of information as required by RBI UPD cooperative banking TCB 2016-45 अन्वये आपल्याला जे आवश्यक आहे आणि जे पॉझिटिव्ह आपले झालेले ते ते मुद्दे सगळे त्यात पहिला मुद्दा असा सीआरएआर त्याच्यात आपल्याला 13% आणि 13.81% गेल्या वर्षी होता तो वाढून या वर्षी 14.42% झालेला आहे. वाढ झालेली ही चांगली गोष्ट आहे. 14.12 आहे. इन्व्हेस्टमेंट आहे. ऍडव्हान्स अगेन्स्ट रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन आपण दिलेलंच नाही कोणाला. ऍडव्हान्स अगेन्स्ट शेअर डिस्ट्रीब्यूट अँड डिव्हिडंड हे पण आपण देत नाही. स्टेटस ऑफ ऍडव्हान्सेस टू द डायरेक्टर हे पण दिलेलं नाही. ऍव्हरेज कॉस्ट ऑफ डिपॉझिट ह्याच्यात एक मेन फरक झालेला आहे. गेल्या वर्षी ते म्हणजे आपण जे डिपॉझिट आपण लोकांकडून जमा करतो त्याचा कॉस्ट गेल्या वर्षी 7.19% होतं. तो ह्या वर्षी 6.3% म्हणजे जवळजवळ 1% कमी झालेला आहे. 0.8 कमी झालेला आहे. मुवमेंट ऑफ एनपीएस पण गेल्या वर्षी टोटल एनपीएस 6,83,93,000 त्यापैकी आपण चांगली म्हणजे 80 कोटी रुपयाची या चालू वर्षात वसुली करून आपण त्याला थोडं कमी केलेले 6 कोटी 2 लाखापर्यंत. प्रॉफिटेबिलिटी पर एम्प्लॉई गेल्या वर्षी 93,000 होती ती या वर्षी वाढून 1,41,000 रुपये प्रति हे झालेलं आहे. प्रोव्हिजन मध्ये गेल्या वर्षी 2,40,00,000 होते एनपीए मध्ये, तर या वर्षी वाढून 2,93,30,000 झालेले आहे. आणि स्टँडर्ड असेट मध्ये 4,00,000 वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 29,50,000 होते, या वर्षी 33,50,000 झाले. फॉरेन करन्सी आपला व्यवहार होत नाही. एनपीए प्रोव्हिजन कव्हरेज रेशो बीडीआर टू टोटल एनपीए आपण गेल्या वर्षी 39.41% होता, तो या वर्षी वाढून 42.87% झालेला आहे. सीआरआर रेशो गेल्या वर्षी चांगला होता, 51.92% होता, तो या वर्षी कमी होऊन 46.77% झालेला आहे. या वर्षी कर्ज वाटपात बऱ्याच अडचणी करून आपल्याला आलेल्या आहेत. पेमेंट इन्शुरन्स प्रीमियम जे गेल्या वर्षी आपण 14,52,000 भरलं होतं ते या वर्षी 19,56,000 झाले. हे आरबीआय प्रमाणे आपण आहे आणि ह्या सगळ्या लेखाजोख्याला आपण मान्यता द्यावी ही चेअरमन साहेबांकडून आणि संचालक मंडळाकडून आपण विनंती करतो. तरी आपण काळावर धन्यवाद. महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 24व्या वार्षिक अहवालासाठी मंचावर उपस्थित बँकेचे चेअरमन डॉक्टर किशोर मंत्री, व्हाईस चेअरमन जी एम मालपानीजी, आमचे स्नेही मित्र आणि संचालक गोविंदजी अजमेरा, ज्यांच्या कुशल ऍडमिनिस्ट्रेशन खाली या बँकेची चांगली वाटचाल चालू आहे, ते जनरल मॅनेजर मनियारजी, सर्व ऑनरेबल संचालक मंडळ, स्टाफ, आमचे छायाचित्रकार मित्र नंदू प्रभूने, संचालिका जानक मॅडम, अनिता नावंकर, आमचे सिनियर बद्रीनारायणजी गुगनाथ, सुभाषभाऊ सारडा, अमू सोनी, प्रशांत काबरा, केदारजी सारडा, अनिल तोष्णीवाल, सगळ्यांचे नाव घेता येतात कारण आपल्या समोर फार कमी मंडळी असल्यामुळे नाव घ्यायला काही हरकत नाही. आमचे स्नेही मित्र डॉक्टर बी टी धुतमल, महेशजी कालानी आणि इतर सर्व जे डिजिटल ऐकतायत ते सर्व सभासद. करोनाने एक चांगली गोष्ट शिकविली
डिजिटल बँकिंग तर एटीएम पासून आपल्याला थोडं बहुत समजत होतं की डिजिटल बँकिंग म्हणजे काय. परंतु कोरोनाने सगळ्यांनाच बँकिंग क्षेत्रामध्ये नेमका व्यवहार कसा करावा ही कुशलता आलेली आहे. तद्वतच बँकेचे कर्मचारी सगळ्यात मोठी कमाल कर्मचाऱ्यांची आहे आणि मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक सिस्टीम मध्ये जेव्हा बदल होते त्यावेळेस फार अवघड असते. आता मी वकिली करीत असताना मला माहिती आहे की मी ज्या सिस्टीम मध्ये वकिली केलेली आहे ती सिस्टीम आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा व्हर्च्युअल त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. म्हणून आमचं म्हणणं असतं की फिजिकल हिअरिंग झाली पाहिजे आणि नवीन जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही व्हर्च्युअल हिअरिंग झाली पाहिजे. हा नेहमीचाच तिढा राहतो कारण आपण एका सिस्टीमला युज टू झाल्यानंतर त्या सिस्टीम पासून डिपार्चर करायचं हे फार अवघड असतंय. पण तरी ज्यांनी डिजिटल याच्यामध्ये कोरोनामध्ये एक मनाचा हिया करून की नाही आपल्याला शिकलंच पाहिजे. तर म्हणून अभिनंदन करतो मी की संचालक मंडळ कार्यरत, त्याच्यानंतर स्टाफ आणि त्याच्यानंतर ग्राहक या तिघांचा मेळ जर जमला तरच ती उत्कृष्ट बँकिंग आहे. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की महेश बँकेची बँकिंग ऑडिटरनी सांगितलं की त्याचं फायनान्शियल ऑडिट झालं, पण सार्वजनिक ऑडिट मध्ये माझ्यासारखं मनुष्य 100% सांगू शकतो की तुम्हाला अ दर्जा जो आहे तो सार्वजनिक सुद्धा अ दर्जात तुम्हाला आम्ही देऊ शकतो. आणि ते तुम्ही प्रूव्ह करून दिलेलं आहे की नाही आमची बँकिंग कुठेही आम्ही कमी नाही. कमी कुठे आहे ते सांगतो. मी हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की बँकेवर लोकांचा ठेवीदारांचा प्रचंड विश्वास आहे. त्याच्यातून एक इंडिकेशन मिळतंय आपल्याला. ते इंडिकेशन काय आहे की बँकेविषयी ट्रस्ट आणि बँकेचं फाउंडेशनच एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टवरच सगळं आधारित आहे. ठीक आहे आपण वसुलीला सक्ती जरी करत असलो तर त्याच्या पाठीमागचा हेतूच काय आहे की लोकांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला आपण कायम राहावं, लोकांच्या ट्रस्टला ठेवू देऊ. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ही आकडेमोड आता जी वाचून दाखवली ते पाहिल्यानंतर लक्षात येते की प्रचंड ठेवी आहेत आपल्याकडे. पण ज्यावेळेस त्याचा काउंटर पार्ट, कारण बँकेचा बिझनेस काय नुसते ठेवी आपल्याला जमा करून ठेवायच्या नाही, कारण त्याच्यामध्ये व्यवसाय जो आहे बँकेचा, जी कमर्शियल बँक आहे कमर्शियल बँकेचा व्यवसाय त्या डिफरन्सच्या व्याजावरच आहे. ठेवीदाराला देण्याचं व्याज आणि कर्जदाराकडून घेण्याचं व्याज, ह्या दोन्हीची जी कसरत आहे ती बॅलन्स शीट जर जमली तर ती उत्कृष्ट बँक. आपली बँक उत्कृष्ट आहे पण याच्या पलीकडे सुद्धा उत्कृष्ट अतिउत्कृष्ट झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नेमकं काय की तुमचं ठेवी तुमच्याकडे प्रचंड आहे परंतु कर्ज वाटप त्या प्रपोर्शन मध्ये अर्धच आहे, 50% आहे. आणि ही जाणून नये किंवा तुमचं धोरण फार चांगलं आहे, कर्ज वाटपाचं धोरण फार चांगलं आहे, सुरक्षित कर्ज वाटप झालं पाहिजे आणि ती असलीच पाहिजे. परंतु ती अति सुरक्षित झाली तर नुसत्या ठेवी जमा होतील आणि कर्जाचं वाटप होणार नाही. म्हणून रिस्क घेणं गरजेचं आहे आपल्याला. आपण बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की कशाला ह्या माणसाला आपण कशाला द्यायचं, त्याला कशाला द्यायचं, त्याचा व्यापार कसा आहे, तो नियमाचा भाग झाला. पण कधी कधी तुम्हाला नियमाच्या पलीकडे म्हणजे त्या चौकटीमध्ये, नियमाच्या पलीकडे म्हणजे नियमाचा भंग नाही, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे आपण समजा आता नुसतं मास्क लावलेलं नाही, मास्क आहे ना माझ्याजवळ, मास्क मी मास्क कधी लावू शकतो. थोडस आपल्याला कुठं आपल्याला धोरण फ्लेक्सिबल आणि आरबीआयच्या नियमाप्रमाणेच चालायचं. पण हे चालत असताना आपल्याला जाणीवपूर्वक थोडीशी रिस्क उचलावी लागली. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपलं कर्ज आपण खूप मोठ्या प्रमाणात वाटप केलं आणि ते जर परत नाही आलं तर बँकेची स्थिती काय राहील, परत आरबीआय त्याच्यावर काय हे करणार, अनेक याच्यामध्ये. परंतु तुम्हाला थोडीशी रिस्क घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि रिकव्हरीसाठी तुम्ही पॅरलल यंत्रणा तयार करा. सक्त वसुलीचं तुमचं धोरणच आहे आणि सगळ्याच बँकेचं असते. म्हणून प्रॉम्प्टली आता एनपीए मध्ये गेल्याबरोबरच तुम्हाला त्याचा जो कायदेशीर उपचार आहे तो करणं गरजेचं आहे. त्याला इन्फॉर्मेशन देणं डिजिटल आहे आजकाल प्रत्येकाला. जसं आपला हप्ता ड्यू होण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर एचडीएफसी बँकेचं मी कर्ज घेतलेलं आहे गाडीसाठी, 4 दिवस अगोदर पासून त्याचा जो इन्स्ट्रुमेंट असतो शेवटी घंटा येतो आणि ते पैसे ऍडव्हान्स मध्ये भरलं तरी त्यांची मागणी चालूच राहते. तर अशा याच्यामध्ये त्याचं कारण काय आहे की पर्स्युएशन मी 100% समोरच्या माणसाला
नक्की मनात येते की बा आपण हप्ता चुकला नाही पाहिजे, आणि ती एक शिस्त झाली, आणि ती शिस्त बँकेच्या याच्यामध्ये फार महत्वाची. म्हणून कर्ज वाटप सुद्धा आणि ठेवी सुद्धा याचं बॅलन्सिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. मला जरी त्या याच्यामधलं फायनान्शियल याच्यामधलं फार काही समजत नसलं तरी एक ढोबळपणानं माझ्या ते लक्षात येते की मी सांगितलेलं आहे. त्याच्यात तुम्ही वारंवार सुधारणा केलेल्या आहेत. गेल्या 24 वर्षामध्ये आपण पाहतो बँकेच्या प्रगतीचा आलेख जो आहे तो कुठून कुठपर्यंत गेलेला आहे. हा ते एका दिवसात झालेला नाहीये. ही विश्वासार्हता आपण इतक्या वर्षामध्ये मिळवलेली आहे, आणि ती दृढमूल करण्यासाठी आपल्याला पुढे पुढे जात राहावं लागणार आहे. नवीन जे काही बदल होतात त्या बदलामध्ये सुद्धा आपल्याला राहणं गरजेचं आहे. जो त्या कॉम्पिटिशन मध्ये जो मागे राहिला तर तो पुढे जाऊ शकत नाही. तर अशा याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची बँक, एक चांगल्या नेतृत्वाखाली, एका चांगल्या डायरेक्टर मंडळाच्या याच्या काही नेतृत्वाखाली ही बँकेची वाटचाल अत्यंत चांगली आहे. त्याच्याबद्दल कुठेही मनामध्ये शंका नाहीये. ग्राहक सुद्धा सगळे समाधानी आहेत. तुम्ही डिव्हिडंड सुद्धा दरवर्षी देता आहात. यावर्षी सुद्धा 8% डिव्हिडंड आपण देण्याचं कबूल केलंय, डिक्लेअर केलंय. ती सुद्धा इंडिकेशन आहे किंवा सगळं व्यवस्थित चालू आहे. कुणी असं म्हणाले नाही की त्या बँकेमध्ये डिव्हिडंड इतकं जास्त आहे, आपल्याकडे कमी काय आहे. किंवा कोरोना काळ असताना सुद्धा संचालक मंडळाचं खरं अभिनंदन मी हे करतो की कोरोना काळ असताना सुद्धा आव्हान स्वीकारून तुम्ही ही वाटचाल करून आजही मेंबर्सना 8% डिव्हिडंड देण्याचं तुम्ही कबूल केलेलं आहे. ही निश्चितच ही बाब अभिमानास्पद आहे असं मी मानतो. बाकी करोना आणि करोनाच्या नंतर उद्भवणाऱ्या सगळ्या परिस्थिती, त्याच्यामध्ये एक फायदा झालेला आहे. करोनानं काही शिकविलं सुद्धा. करोनाने काय शिकविलेलं आहे, आणि आता मी सगळ्यांना ऑथॉरिटेटिव्हली आणि एक सजेशन माझं, करोनाने जे काही शिकविलं त्याच्यामध्ये आपण बचत करणं शिकलं पाहिजे. कारण येणारा का आता डॉक्टर दुष्मत साहेब आहेत, परत तिसरी लाट येणार, परत कालच सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र आलंय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही जे ईज केलेलं आहे लॉकडाऊनच्या रिस्ट्रिक्शन सगळ्या ज्या तुम्ही रिमूव्ह केलेल्या आहे तर परत इम्पोज करा. त्याचं कारण दे आर स्ट्रॉंगली सस्पेक्टिंग थर्ड वेव्ह. पण अशा सिच्युएशन मध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे मेंबर्सना, बँकेच्या सभासदांना माझं हे म्हणणं आहे की आपण कुठंतरी सेव्हिंग करणं गरजेचं आहे. सेव्हिंग विल सेव्ह यू असं तरी म्हटलं तर काही वावगं नाही. पण अशा सिच्युएशन मध्ये आहे त्या चॅलेंजेस मध्ये बिनकामी खर्च करण्यापेक्षा त्या खर्चामध्ये कुठेतरी कटोती करायची, आणि जमा होणारा पैसा जो आहे तो सुरक्षित बँकेमध्ये किंवा इतर ज्या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुमच्या ठेवीमध्ये वाढ होईल अशा ठिकाणी, फक्त त्या मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये नाही. लोकांना सगळ्यात जास्त आजकाल हे झालेलं आहे की मनी लॉन्ड्रिंग मध्ये एका वर्षामध्ये दुप्पट, 2 वर्षामध्ये तिप्पट. तर त्याच्यामध्ये नाही, सुरक्षित ज्या ठिकाणी तुमचा विश्वास आहे, ज्या बँक परभणी शहरामध्ये काम करतात, त्यांचा आपण त्यांचा इंडेक्स जर पाहिला, ग्राफ जर पाहिलं, त्यांचं उच्च ग्राफ, आपण इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. म्हणजे आज काय झालेलं आहे, करोना पिरियड मध्ये इन्व्हेस्टमेंटला स्कोप झालेला आहे, म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अशी मी सभासदांना विनंती करतो. त्याच्यानंतर लोन रिकव्हरी ही सभासदांनी जाणीवपूर्वक वेळेच्या वेळी केली पाहिजे. त्याच्यामध्ये फायदा कसा आहे की अननेसेसरी पेनल्टी, इंटरेस्ट, नंतर कोर्टबाजी, नंतर वसुली, त्याच्यातून निर्माण ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण एनपीए, आपलं एनपीए आपण ग्रॉस एनपीए असं सांगितलेलं आहे ते त्या विदिन लिमिट आहे, परंतु त्याच्यापेक्षाही आपल्याला कमी ते करता आलं पाहिजे. याच्यावर ती जिम्मेदारी सभासदांची सुद्धा आहे. सभासदांनी प्रामाणिकपणे किंवा मी घेतलेलं कर्ज आहे आणि मला परत द्यायचं, की मी गव्हर्नमेंटच्या कोणत्या तरी योजनेखाली एखादंच कर्ज माफ होईल तोपर्यंत मी वाट पाहावी हे मनामधून काढलं पाहिजे, आणि बी ऑनेस्ट इन एव्हरी मॅटर. म्हणून आजच्या दिवशी हे डिजिटल प्लॅटफॉर्म असताना सुद्धा माझं तुम्ही एवढं ऐकून घेतलं. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. डिजिटलचे एक नवीन काय काय फायदा झाला ते सांगतो. आजच्या मोमेंटला 1065 लोक आपल्याला
ऐकतात जॉईन झालेले आहेत आणि दरवर्षी आपल्याला 200-250 पेक्षा जास्त लोक प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते, पण डिजिटल असल्यामुळं आताच मला इन्फॉर्मेशन भेटली आहे 1065 लोक सध्या ऑनलाईन आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याच्या बऱ्याचशा लोकांच्या 25व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. त्यानिमित्त त्यांनी सगळ्या लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. संचालक मंडळातर्फे त्यांच्या अभिनंदन आणि धन्यवाद देतो. तिसरी एक सूचना आम्हाला आलेली आहे. व्यंकटेश ॲग्रो सेंटर सेलू आहे, त्यांचं सीसी इंटरेस्ट कमी करावं म्हणून. आता लोनचे इंटरेस्ट कसं असते, ज्याप्रमाणे आमचं डिपॉझिटचे रेट कमी होते त्याच्या समजा 1% कमी झालं तर आम्हाला लोनला फक्त 0.5% कमी करता येते आणि तेवढं पर्सेंटेज कमी असते आम्हाला. तर त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वेळेस जसं जसं आमचं डिपॉझिटचे रेट कमी होते आम्ही पण प्रयत्न करत असतो कमी करायला. एक वेळ 14% होती ती आता 8.5 आहे आणि परत वर्षावर आम्ही त्याच्यात सुधारणा करू आणि प्रत्येक ग्राहकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल त्याचा आम्ही संचालक मंडळातर्फे प्रयत्न करू. मी असे संचालक मंडळातर्फे आपणास आश्वासन देतो. धन्यवाद. आणि श्री अनंतवार साहेबांनी एक मेसेज केला आहे की ज्या लोकांनी वेळेत आणि वेळेपूर्वी कर्ज फेडलेले आहेत त्यांचा सत्कार महेश बँकेतर्फे मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी माझे सहकारी श्री गुरुजी अजमेरा यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महेश अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँक लिमिटेड परभणीची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी संपन्न झाली. या सभेला उपस्थित आपल्या बँकेचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शोभजी सोनी साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ यांनी सुद्धा उपस्थिती लावली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. बँकेचे कर्मचारी ज्यांनी सभा यशस्वी होण्यात खूप परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. बँकेचे सभासद जे ऑनलाईन आजच्या सभेला आमची जुळल्या गेले त्याबद्दल सभासद ठेवीदार आमच्या बँकेवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. अध्यक्षाच्या परवानगीने आजची सर्वसाधारण संपली असे आणि